आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काम प्रतिबद्धनामि। हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? हरकत नाही, नको ठेवूस। हा, हरकत नाही। ती माया जी आहे ना, राधाताई, सतत कसं ग तुझ्या डोक्यात एकच विषय असतो? मला तर ना वेगळीच शंका येते। तुला वेदाचे बाबा आवडतात ना, आणि म्हणूनच तू त्या दोघांचं पण लग्न मोडायला निघालीस, हो ना? हेच खरं आहे ना? मीरा, मी काय सांगतेय, तू काय बोलतीये? नाही नाही ताई, हेच खरं आहे, आणि म्हणूनच तू त्या दोघांचं पण लग्न मोडायला निघालीयस। ताई, बडीला तूच मंगळसूत्र लपवायला सांगितलंस ना? हो, आणि त्या दिवशी क्रिकेट खेळताना सुद्धा मायाताईंची जन्मपत्रिका तूच लपवायला सांगितली ना बडीला? मी तुला बघितलं होतं स्टोरूम मध्ये। हो, मी हे सगळं केलं, पण माझा त्यामागचा हेतू समजून घे मीरा। हे सगळं मी वेदासाठी करत होते। वेदासाठी नाही, स्वतःसाठी, वेदाच्या बाबांसाठी। वेदाचे बाबा आवडतात ना तुला? मला भेटायचं नाटक करून तू वेदाच्या बाबांना बघायला येतेस ना? मीरा, हे बघ, तसं नाहीये, ठीक आहे? ती माया ना, मायाताईंबद्दल ना एक शब्दही बोलू नकोस हा तू। आणि मी तुला आता शेवटचं सांगते, पुन्हा या घरात येऊ नकोस। मीरा, मीरा, अगं काय करू मी म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? राधा, आता माझ्याकडे एकच पर्याय उरला, मीराला सगळं खरं सांगायचं। मी कोण आहे, माझं या घराशी, वेदाशी, अथर्वशी काय नातं आहे? मुळात मी एक आत्मा आहे। हे सगळं तिला खरं कळायला हवं, म्हणजेच तिचा माझ्यावर विश्वास बसेल। आणि हे सगळं मला तिला आत्ताच सांगायला हवं।